असतील बघूया. हो वॉट कॅच बघूया, अप्रतिम झेल बघूया. मकरंद ज्यानं पहिल्या षटक बघूया अफलातून फेकलं होतं बघूया. तर मला वाटते 5वा फलंदाज बाद. स्टॉपेट बघूया, चांगलं गाणं बघूया, चांगलं संगीत, समय सूचक टायमिंग रॉनी यांचं परफेक्ट असतं बघूया. तर नवीन फलंदाज जाईल बघूया. 5 बाद 10 करण तांबोळी नवीन फलंदाज. 10 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी वाजवी, मामूली, किफायतशीर, नगण्य, किमान, माफक धावसंख्या, न्यूनतम धावसंख्या. जिंकण्यासाठी तब्बल अजून 28 धावांची गरज. तर गोलंदाज तयार बघूया. त्याचबरोबर आदरणीय पुंडलिकजी शिनारे साहेब इथं उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. आणि त्याचबरोबर मारुती टोकरे यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनापासून स्वागत. तर 12 चेंडू आणि 28 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागं 14 धावांचा अस्की निर्णय मयुरेश कदम बघूया. टार्गेट नक्कीच कठीण आहे, शेवटी क्रिकेट आहे. तर नवीन गोलंदाज निलेश क्षीरसागर बघूया. 12 मध्ये 28, 12 balls to go, required 28 runs. आणि नवीन फलंदाज प्रशांत बघूया. नॉन स्ट्रगल प्रशांत. रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू येस. आणि पंचांचा बघूया. स्वयं मारा, दिशाहीन मारा, नासका चेंडू, नरकातला चेंडू. वाईटचा इशारा, 1 धावेचा निर्वळा धावा, समर्थन अनुमाना दमाचा अंदाज, 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या अवंत निवडी, संघाची धावसंख्या 11 वर. 5 बाद 11, 11 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. उर्वरित चेंडू 12, धावा पाहिजे 27, 27 रन्स. तर पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. तिसरं षटक प्रगती पथावर. अतिशय चांगली स्पर्धा बघूया, मानाची स्पर्धा. तर 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. लॉंग ऑफ, लॉंग ऑन. आणि हा पुन्हा चेंडू हलूच. आणि पंचांचा लेगबाईचा इशारा, 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 12 वर. 5 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. तिसरं षटक प्रगती पथावर. उर्वरित चेंडू 10, धावा पाहिजे 26, म्हणजे 2.60. टार्गेट नक्कीच आहे बघूया. कारण मी मराठी नेरळ संघाला हरवणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. कारण अतिशय बलाढ्य संघ आहे बघूया. दादा संघ आहे नेरळ मधला, नेरळ कर्जत मधला एक दादा संघ. नामचीन संघ पुन्हा एकदा तयार. तिसरं षटक, आगामी चेंडू. हो पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार कव्हर ड्राईव्ह बघूया. जबरदस्त टायमिंग, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा बॉल यांच्यामधून. आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या धावून पोचली 14 वर. 5 बाद 14. उर्वरित जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. अतिशय चांगला सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. तर तिसऱ्या षटकातला आगामी चेंडू तयार. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड गली, शॉर्ट कव्हर पॉइंट. पुन्हा एकदा तयार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, राईट आर्म महोदय विकेट तयार. पंचांना क्रॉस करतोय बघूया. आणि हा पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघूया. चेंडू हवा बघूया. आणि जबरदस्त टायमिंग, नेत्रदीप फटका, अनुपम फटका बघूया. आणि हा चौकार. महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरल देवी आईचे मथर गावाला, माझी वरल देवी आईचे मथर गावाला. चैता पाकाचे धावा राहिले 8 धावा पाहिजे बघूया. चेंडू राहिले 8 आणि 20 धावांची गरज. 8 चेंडू 20 धावा असं टार्गेट, समीकरण, इक्वेशन.
रंगतदार सामना, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा, मेंदू सुन्न करणारा, रोमहर्षक सामना, रोमांचक सामना. तिसरं षटक राईट महोदय विकेट पाचव्यांदा तयार. वॉडा स्ट्रोक बघूया, अप्रतिम फटका पुन्हा या चेंडू चौकार नक्कीच होईल बघूया. जबरदस्त टायमिंग, बेमालूम फटका आणि हा चौकार. चेंडू आणि 16 धावांची गरज बघूया. शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड बघूया. 7 मध्ये 16. कंपल्सरी चेसिंग इज द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस टुर्नामेंट, मेन रोल. वाकलन संघ बघूया, लवकर इथं या रिपोर्टिंग करा प्लीज. जरी विठ्ठल तरी बडवे तिकडे ठेवा. तर शेवटचा चेंडू तयार. तिसरा षटक बघूया. वाकलन संघाचा कॅप्टन आणि पुन्हा चालले बघूया. जमगा फक्त एक धाव मिळते. पहिली धाव जर जोरात घेतली असेल नक्कीच दुसरी धाव घ्यायला पाहिजे. मग ते क्रिकेट शिकायला पाहिजे. जरा गेम जरा स्पीड करा प्लीज. तर वाकलन संघाचा कॅप्टन प्लीज विनंती करून लवकर या प्लीज. तर धाव संख्या 23 आणि उर्वरित शेवटच्या षटकामध्ये 15 धावांची गरज. संघाच्या वतीनं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक, कुटाकोटीचं षटक. 6 मध्ये 15. 6 बॉल टू गो, रिक्वायर्ड 15 रन्स. तनिष 11 कोलिवली आणि मी मराठी नेरळ असा हा आजच्या दिवसातला पहिला सामना, शेवटचा सामना, शेवटचा दिवस. जय गणेश कृपा क्रिकेट संघ ममदापूर आयोजित भरतजी मेहरा 0505 चषक 2019 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. गेल्या वर्षी स्पर्धा बघूया पावसामध्ये वाहून गेली होती बघूया. त्याच्यानंतर नितीन साहेबांनी बघितलं बघूया. कारण माणसाचं तोंड दुधात भाजलं की माणूस टाकी फुंकून पितो. तर शेवटचा गोलंदाज मी मराठी नेरळ संघाचा शेवटचा स्पेल कुणाल दाभणे. निर्णायक षटक. शेवटची पेटी फुटायची बाकी आहे. का शेवटची पेटी असली की ग्रामपंचायत इलेक्शन जास्त असतं. 6 मध्ये 15. कंपल्सरी चेसिंग, चेसिंग, क्रॉसिंग आणि ड्रेसिंग. अतिशय कडक स्पर्धा. एक वेळ मोदी सरकारचा 18% जीएसटी परवडला. तर शेवटचा गोलंदाज तयार कुणाल दाभणे. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. तर खेळेल हनुमान. 6 मध्ये 15. तनिष 11 कोलवली संघाला. श्री 11. आणि फलंदाज बाद आहे का बघूया. तर मी मराठीने तर श्री 11. त्यासाठी दारू जुनीच आहे, बॉटल फक्त बदलली आहे. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरल देवी आईचे कामथर गावाला. माझी वरल देवी आईचे कामथर गावाला. चैतपाकाचे महिन्याने येईन. धन्यवाद धन्यवाद. जवाब बघूया. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज बघूया. हनुमान याने फक्त केल्या. उर्वरित मात्र 12 चेंडू मध्ये 20 धावा. जबरदस्त विस्फोटक फलंदाजी. तर नवीन फलंदाज राजेश. तळाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज, मागच्या बाकावर बसणारे विद्यार्थी. बघूया कसा चमत्कार, चमक धमक दाखवतात बघूया. उर्वरित चेंडू बाकी आहे. 4 धावा पाहिजे. 5 चेंडू मध्ये किती पाहिजे? 14. 5 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 14. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. धावानी चेंडू असे गणित, फॉर्म्युला, समीकरण, तंत्र, तारतम्य, ताळमेल, इक्वेशन. अतिशय रंगतदार सामना. 5 मध्ये 14 धावांची गरज. तर या ठिकाणी टेंबोली संघाचा कॅप्टन बघूया. भिवंडी तालुक्यामधला एक नामवंत संघ. त्याच्यानंतर वाकलन गेली 4 ते 5 वर्षे ज्याने अतिशय निर्विवाद वर्चस्व अधिराज्य गाजवणारा संघ बघूया. वॉट काय जबरदस्त टायमिंग, वॉट अ बेमिका स्ट्रोक, अप्रतिम फटका, ह्यूज 6.
कुणाल दामनेवर चढवलेला हल्ला, केलेली पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसच, मरम्मत, घामटा. 4 चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक करते बघूया कोलिवली संघाने. बघूया आपले सर्व देव पाण्यात टाकून बसलेत. 4 balls to go. Required 8 runs. 4 आणि 8. हो, अतिशय चांगला चेंडू. बघूया समय सूचक बघूया कमबॅक करते गोलंदाज. तर 1 धाव मिळते. बघूया संघाची धाव संख्या 3 चेंडू मध्ये कंपल्सरी 7 धावांची गरज. स्पर्धेचा नियम आहे बघूया कंपल्सरी चेसिंग इज द मेन रूल ऑफ दिस टुर्नामेंट्स. तर कुणाल दामने गोलंदाज बघूया, ज्याच्यावर म्हणते हा पहिला षटकार असावा डावामधला. बघूया तनिष 11 कोलिवली आणि श्री 11. आणि हा चांगला समय सूचक बघूया. चेंडूदल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दरम्यान फक्त 1 धाव मिळते. 1 से ज्यादा कुछ भी नाही. बघूया उर्वरित चेंडू बाकी आहेत. 2 आणि धावा पाहिजे 6. कृपया आवाज नका करू दादा प्लीज. तर करण म्हणजे हनुमानने थांबायला पाहिजे होतं. बॅट नव्हता फिरत होता, गदा फिरत होता. आणि षटकार मारले. बघूया असे पहिले फटके मारला होते, परंतु साला परीक्षा संपल्याचा अभ्यास करायचा. हो वाडा श्लोक बघूया. थांबा थांबा जरा प्लीज. तर कोलिवली संघानं बघूया श्री 11 नेरळ संघाला जो बलाढ्य संघ होता. बघूया तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ दी मॅच फिनिशर मिस्टर करण. मॅन ऑफ दी नंबर का या डीजे रोहनी. बघूया तर या संघाने टेंबली संघाचे कॅप्टन आणि वाकलन संघाचे कॅप्टन. एक जबरदस्त बिग फाईट, मेगा फाईट, एक जबरदस्त आहे व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी. बघूया तर विनंती करते आमचे सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक नितीन शिनारे साहेब यांच्या शुभ हस्ते बघूया टेंबेली संघाचे कॅप्टन पुंडलिक शिनारे साहेब. बघूया तर मॅन ऑफ द मॅच इज गोस्ट टू मिस्टर करण. या दादा आपली ओटी भरायची इकडं. कारण आपण मॅच जिंकून दिलीत. बघूया कारण आसुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद. कारण अक्षरशः मॅच गेली होती. मॅच जिवंत करणारा फलंदाज, जबरदस्त प्रदर्शन, मॅच फिनिशर, मॅरेथॉन इनिंग. तर मयुरेश सर काय म्हणणार आपण. तर निश्चितच करण याच्यावर सर्वांचा भरोसा होता सर. कारण करणची जी शरीरयष्टी आपण बघितली ना तर मजबूत होती आणि बऱ्याच वेळा त्यांनी मॅच अशा जिंकून दिल्यात आणि सर्वांचा विश्वास होता आणि तो विश्वास सार्थक